बा इथून आम्ही रस्त्याने चाललो होतो. आमच्या गावाकडच्या रस्त्याची हालत तुम्हाला इथं बाजूलाच 2 शाळा आहे बघू शकता. इथे एक शाळा आहे, नीट एक शाळा आहे यार. शाळा बसला रस्ता इतका बेकार आहे बघा. कोणाला काही काळजी त्याला काही सुधारत. आता एवढं पावसात आम्ही बघा सरकार काय करते. सरकारचा प्रश्न नाही, पंचायतचा प्रश्न. नमस्कार मित्रांनो, तर काय विषय माहिती आहे का, आम्ही पाण्या पावसात निघलो. आम्ही आता डायरेक्ट इरी म्हणजे नदीचा पूर बघण्यासाठी. तर आमच्या गावातनं काल संध्याकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून पाऊस चालू आहे. तर बघू शकता आम्ही 4 जण आता चाललो समजा पूर बघण्यासाठी. नदी आमच्या गावामध्ये मोठी नदी आहे, पुलावर बी जाणार आहे आम्ही बघायला. कारण बघू आता पुरे एवढं पाण्या पावसात निघलं कोण की पावसाची थांबाची वाट बघतोय आम्ही. पाऊस काही थांबणार नाही म्हणलं. आता चाला म्हणलं जाऊन येऊ म्हणलं. नाही बाई छत्री घेऊन निघलं मी बिना छत्रीचं आहे म्हणलं. आता पावसात जाणं तर वरलं तर होणारच आपण, मग छत्री खायला घ्यायची म्हणलं. तर चला आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि असं आपलं नदीला एवढा पूर आला आहे पा इकडं. म्हणजे एवढा खास पूर आला नाही तर ना दरवर्षी अजून पूर आला नाही एवढा, पण थोडा फार का नाही आला पूर. डायरेक्ट पुराचं पाणी इथपर्यंत येतं डायरेक्ट. एवढं इतकं येतं डायरेक्ट ना. यावर्षी एवढं खतरनाक पूर नाही आलं. त्या तिकडं ही नदी चालली अजून पुढं पण निघते डायरेक्ट. एवढा मोठा पूर येतो इथं. पण आता सध्याला काय पा नदीवर आलो. नदीवर ही दोरी कशासाठी बांधलेली माहिती आहे का, समजा मोठा रस्ता डायरेक्ट शेत जातं. म्हणजे इथून इथपर्यंत जर दोरीला धरून पूर डायरेक्ट आमचं कुठपर्यंत येतो माहिती आहे का, ती डीपीचं डायरेक्ट त्या भीतीपर्यंत जातो पूर. पण आम्ही म्हटलं चांगल्या विचारून आलो आम्ही. इथं आल्यावर पूर मोठा असेल पण इथं पूर एवढा खास नाही वाया ना. तर आम्हाला आता पुलाकडे जायचं होतं. तर आम्ही पुलाकडे चाललो. नदीचा पूर आता तुम्हाला पुलावरचा पूर दाखवतो. म्हणजे आला आहे का नाही एवढा. आणि हे पाय घरी चाललं ते डोलं. चाललं घरी म्हणे. मग अब्बाने मांडरे बोली घरी यार बोली काय हो अरे माही का माझ्याकडे शेतूक गेलं खायला. तर बघा आता आम्ही निघलो लगे रस्ता. आता आम्ही पुलापाशी आलो आहे बघा. आमच्या गावाचा पूल इकडं, आमचं गाव इकडं पाठीमागं. आणि आमचं गावाचा पूल आहे. इथं पाईपाची कामं रस्त्याची कामं चालू आहे. तर बघू शकता आता भारी ते चाललो. आता एवढा खास पूर आला नाही कोण की रास्तापासून असं 2-4 दिवस पाऊस जरा ढगफुटी झाली ना. आता पूर पाहायचा एकदम खतरनाक. तर तरी तुम्हाला दाखवतो घासनंतर कसं आहे आपलं. बघा आता फायनली आपण पुलावर आलो आहे. हे बघा पुलावर किती छान मस्त परिसर आहे. इकडं पण बघू शकता पूल एवढा खाशेल आहे आपल्या नदीला. ही नदी खूप लांब जाते, तुम्हाला पुढं बी दाखवलं असतं पण ते आता एवढा खास पूर आला आणि आमची मनीतच हाफ झाले. तर मागच्या वर्षी पूर कुठपर्यंत आलता डायरेक्ट 4 वावरात झाला होता डायरेक्ट. एवढा पूर आलता. आता फक्त नॉर्मली कोण की रातपासूनच पाऊस चालू आहे. आता तुम्हाला इकडच्या साईडनं मी दाखवतो पूर. इकडे दाखव. हे बाय हे बाय बाय हे बाई कुठं चालले रे. कुठं जायला ते तेव्हा शेतात जायला होते. काय धरण भरलं पूल भरलं. धरणाचं धरण पूल भरलं आमच्या गावाचं. आम्ही पूर दाखवत होतो इकडे आपल्याला. अरे हे तो काय काम बघितलं आता पूर तुम्ही किती छान झाला आपला. लोक आता थोडा पाऊस थोडा कमी झालाय नाही करता. तर लोक असे घराच्या बाहेर निघते. त्यामध्ये छत्र्या दिसते चमकते का. हे लोक पूर पाहिले ते कोणी इकडं म्हणजे बघा किती पब्लिक आहे पूर पाहिले ते कोणी